ओम नमो भगवते वासुदेवाय। वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारमन्यान् तस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 9वं प्रकरण जीवन मुक्ती कथन या नावाचं प्रकरण सुरू आहे। आता हा जो या ठिकाणी यांनी अभंग म्हणा गीत म्हणा काय म्हणा जो म्हटलं ते इतकं परिणामकारक आहे की ते जीवन मुक्ती विवेक जो ज्ञानोबा सांगून राहिले जणू त्याची स्मृतीकृती आहे। हिंदी ते ब्रह्मांडी असे एकत्र गुरु कृपेने हे सगळं आपल्याला अनुभवायला येतं। म्हणजे एक तत्व आहे ते ज्याला कळलं त्याला समजलं त्याला अनुभव आला तोच मनुष्य या जगातल्या बंधनातून सुटू शकतो। आम्हाला पिंड वेगळं वाटतो आणि ब्रह्मांड वेगळं वाटतं। मला ते एक कधी दिसत नाही। माझी शक्ती सर्वत्र खेळत राहील सर्व विश्वात व्यापते।
जी माझ्या अंतःकरणामध्ये आत्मशक्ती आहे ती सर्वत्र या विश्वामध्ये जगामध्ये व्यापून आहे. हा जो अनुभव आहे हा अनुभव आणि प्रत्यक्ष त्या अनुभवाचं आपल्या जीवनामध्ये प्रत्यंत जीवन मुक्ती दिसत आहे. ज्ञानवांनी आपल्याला अनेक उदाहरणांनी हा विषय इतका सोपा करून सांगितलेला आहे. ज्ञानवांनी परवा शेवंतीचं फुल सांगितलं. एका शेवंतीचं फुलवर झालं सापडलं गेलं मला सर्व सापडले नाही. जो फुल आहे शेवंतीचं फुल बरं या आपल्याला कितीतरी पाकळ्या हजार असतील कितीतरी पाकळ्या बाहेर हजार पाकळ्या आहे परंतु त्याचा हे जे देश आहे खालचं एकच आहे की एका देशाला हे फुल येतं आणि त्या देशाचं त्या फुलातून हजार पाकळ्या बाहेर कशी येतात. म्हणून आपल्याला सांगणारे की हे जे एक देश आहे त्या देशातूनच निघालेले हे सगळे आहे. तसा हा जो आत्मा परमात्मा ब्रह्म परब्रह्म हे एकच देश आहे. त्या एकातून हे सगळं विकसित झालेलं आहे प्रगत झालेले आहे. या जगाचं हे जे सगळं दर्शन आहे आपल्याला ते त्या एका परमात्म्याचं दर्शन आहे ते एका आत्म्याचं दर्शन आहे असं म्हणून आपल्याला या ग्रंथामध्ये सांगून आले. तेव्हा या शेवंतीच्या फुलाचाही त्यांनी आपल्याला एका ओळीमध्ये दृष्टांत देऊन सांगितलं. त्यानंतर कालची जी ओळी होती 12वी त्या 12व्या ओळीमध्ये सुद्धा ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं की नागमुदी कंकण भिलंगी घेतली पूर्ण घेता तरी सुवर्ण घेई. सोन्याचा दृष्टांत देत आहे ज्ञानोबा. एका सोन्यापासून नागाची आकृती तयार करतात. एका सोन्यापासून निधी तयार होते आणि एका सोन्यापासून कंकण म्हणजे मांगडी तयार होते. परंतु हे जे 3 पदार्थ तयार झाले 3 वस्तू तयार झाल्या या भिन्न लिंगाच्या आहेत. नाग म्हणजे तो नाग लिंगी झाला. मुदी म्हणजे ती मुदी श्रीलिंगी आहे आणि कंकण म्हणजे ते कंकण म्हणजे नपुंसकलिंगी. इथं आपल्याला भेद दिसते. परंतु या 3 पदार्थामध्ये जे सोनं आहे ते एकच आहे. या 3 पदार्थांना समजा आपण विचारायला गेलो घराच्या ठिकाणात किंवा तर तो सोना मुदी कंकण आणि नाग यांच्याकडे जाऊन घेणार नाही. ते सोनं पाहिजे तेव्हा त्याची दृष्टी सोन्याकडे असते. आमची दृष्टी त्या निळ्या दागिन्यांकडे असते. म्हणून आपल्याला या उदाहरणातून सांगून राहिले की ती सोनाराची दृष्टी बरोबर तो नाग आहे का मुदी आहे का कंकण आहे तो पाहणार नाही. आम्हाला सोनं पाहिजे खरं म्हणून तो सोनं घेत होतो. म्हणून आपल्याला हे सांगून राहिले अरे ह्या जगातल्या विविध प्रकारच्या ह्या ज्या आकृती आहे ते पदार्थ आहे ते नाना प्रकारे त्या जगातले या पदार्थांनी तुम्ही घेऊन जाऊ नका बाबांनो. ते पदार्थ नाना प्रकारचे दिसत आहेत नाना आकाराचे दिसतात नाना रंगाचे दिसत आहेत नाना लिंगांचे दिसत आहेत. हे जे जगाचं बाह्य स्वरूप आहे ते नानात्वाने विविधतेने नटलेलं आहे. आणि होतं काय की मनुष्य माणूस या विविधतेच्या दर्शनानेच अनेकत्वामध्ये नेहमी राहतो. आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या मनामध्ये हाच भाव नेहमी अनेकत्वाचा राहतो.
आमची बुद्धी कधीही एकाग्र होत नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत की असं करू नका. हे साधकांना तुम्ही तरी करू नका. विशेषतः ज्ञानोबांना आपल्या साधकांना शिकवायचे. साधक हा तिसऱ्या नंबरचा परमात्म्याच्या मार्गातला यात्री करू आहे. साधा जो पामर आहे, अडाणी अज्ञानी आहे तो, त्याच्यात जो मुमुक्षु आहे आणि त्याच्या पुढे साधक आहे आणि साधकाच्या पुढे सिद्धावस्था आहे. तेव्हा सिद्धावस्थेला जाणारा हा जो साधक आहे याला तर चांगलं बनवा, आधी तयार करा. हा साधक जर बिघडलेला असला, याला जर ही दृष्टी आली नाही, तर मग त्या सामान्य शरीर पामर मनुष्य किंवा मुमुक्षु त्यांना कशी काय ती दृष्टी येणार? म्हणून ज्ञानोबांची तळमळ आहे की बाबांनो, निदान हा जो अमृता अनुभव आहे, हा अमृताचा अनुभव आहे. अमृत म्हणजे जे मरत नाही ते, असं अमर ठेवणार असं जे अमृत आहे ते आमच्या अंतःकरणात आहे, आमच्या हृदयात आहे, आमच्या देहात आहे, तो आत्मा. त्याचा हा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. आणि ते घेतले त्यांनी बरोबांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव घेऊन ते आपल्याला सांगताय. असे गुरु भेटणार नाही, असे गुरु सांगणारे जगामध्ये नाही. अमृताचा अनुभव घेऊन, आत्म्याचा अनुभव घेऊन गुरुस्थितीला यायचं, नंतर तो कथन करायचा, सांगायचा, असे गुरु नाही. गुरु तर तसे जगामध्ये फार आहे. गुरु तर शिष्य आहेत तसे, परंतु अमृताचा अनुभव सांगणार, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला म्हणून ज्ञानोबांना आपल्याला या जीवनमुखी कथनामधून हे सांगायचं आहे की हे साधकांनो, हे शिष्यांनो, हे बाबांनो, ऐकत आहे. त्यानंतर आजची 13वी वेळी, या 13व्या वेळीमध्ये आणखी दृष्टांत घेऊन लागलो. ज्ञानोबांचं हे फार वैशिष्ट्य आहे, हा एक विशेष त्यांचा आहे की आपल्या साधकांना सोपा सोपं करून सांगायचं. जे कठीणात कठीण आहे, जे कळायला, आकलन करायला, समजून घ्यायला अतिशय जड कठीण आहे, ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अगदी सोप्या 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 अशा दृष्टांताने उपमान घेऊन सांगून दिले. हा विशेष ज्ञानोबांचा. आणि ज्ञानोबांची वयाची आवश्यकता किती लहान होते. 15-16 वर्षी त्यांनी आज विचारून पाहतो 15-16-17-18 वर्षाची मुलं. आजचा 17-15 वर्षाचा मुलगा, त्याची आजची अवस्था आणि ज्ञानोबांचं तेच वय होतं. तिथे ज्ञानोबाची उंची आहे, तिथं ज्ञानोबांचा साक्षात्कार आणि हे का अध्यात्मातला विकास आहे. ज्ञानोबासारखे महान सद्गुरू आपल्याला या महाराष्ट्रामध्ये लाभले हो. आणि त्यांनी महाराष्ट्री भाषामध्ये, मराठी भाषेमध्ये बोलले. हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान अन्य दुसऱ्या भाषेची असे नाही आपले कृष्ण महात्मे झालेले, परंतु मराठीमध्ये इतकं सोपं करून सांगणारा एक गुरु विरळ आहे. हा त्याच्यात होता 13वी वर्षी सोपी, अगदी सोपी होता. वेचुनी आणू कल्लोळ, वेचुनी आणू कल्लोळ, म्हणून धापे करत, म्हणून धापे करत.
तेथे तरी निखळ पाणीच हवे, तेथे तरी निखळ पाणीच हवे. काय म्हणतात म्हणून ज्ञानेश्वर सांगणारे, तुम्ही समुद्राच्या काठावर गेले आणि त्या समुद्राच्या काठावर आता कल्लोळ तरंग लाटा आहे. त्या लाटा तुम्ही पाहता तिथे उभे तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर आणि असं वाटलं तुम्हाला की आपण यातल्या एक तरी कल्लोळ, एक तरी लाट आपण पकडून घ्यावी आणि त्यासाठी पुरे हात पसरले एक लाट पकडण्यासाठी. पकडली तुम्ही लाट. लाट पकडल्यानंतर तुमच्या हातात काय आहे? पाणी. अहो तुमच्या हातामध्ये लाट म्हणजे पाणी चाललं आणि तिथं आहे काय दुसरं? या समुद्रामध्ये पाणीच पाणी आहे. पण तुम्हाला ती लाट पाहिजे होती ना पाण्याची, परंतु तुमचं लक्ष त्या तरंगांकडे, त्या लाटांकडे आहे, त्या आकाराकडे आहे पाण्याच्या, आणि म्हणून तुम्हाला ती लाट पकडायची वाटली. अरे तुम्ही किती हात घालून त्या लाटा पकडण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या हातामध्ये लाट येणार नाही, पाणी. कारण हा जो पाण्याचा आकार आहे, जी लाट आहे, ती क्षणिक आहे, तात्पुरती आहे. बुडबुडा जसा असतो ना, बुडबुडा पाण्यात बुडबुड येतं, त्या बुडव्यांना पकडा बरं तुम्ही. काय चिंदी असतात बुडबुडा आहे का? बुडबुडा. अरे तो बुडबुडा म्हणजे सुद्धा एक फुगा आहे पाण्याचा आलेला, त्याच्यात मध्ये वारा शिरला आणि ते पाण्याचं फुगलं, नंतर फुगलं ते हात लावला. असं हे बाह्य सगळे जीवन आहे. हा देह कसा आहे? तसं देहावर या, पिंडावर या. हा आमचा देह एक बुडबुडा आहे या जगातला, एक लाट आहे असं समजा. खरं काय म्हणून हा आमचा देह जर बुडबुडा किंवा लाट असेल तर मग हा कशावर बसतो, कशावर राहतो? आपल्याला सांगताय हे जे आत्मचैतन्य आहे, त्या चैतन्यावर आलेला हा बुडबुडा आहे. सगळीकडे तेच पसरलेले हे चैतन्य, ते आत्मचैतन्य, ते ब्रह्मचैतन्य, ते सगळीकडे सर्वव्याप्त पसरलेले, आणि ते आत्मचैतन्य तुझ्या देहात आहे. माझीच शक्ती ही सर्वत्र नसेल, ही शक्ती तुझ्यातही आहे, पण वेड्या तुला तुझ्या शक्तीचं आकलन नाही, तुझ्या शक्तीचं तुला स्मरण नाही, आणि तू फक्त बाह्य देखावे पाहून गेला नसता, ही चित्र पाहून राहिला तू. तात्पर्य असं की हा जो आत्मराज आपल्या देहात आहे तोच सगळीकडे व्याप्त आहे, त्याच सगळं हे बनलेलं आहे, बाहेर सुद्धा आत सुद्धा. आत बाहेर तो भरलेला आहे, पण हे आम्हाला कळत नाही. कसं कळतं गुरुदेवा? ते सांगतात जाता गुरुचरणी. मला गुरुच्या चरणाचाच आश्रय घ्यावा लागेल हे कळण्यासाठी. कल्पने दिसत ते वेगळं, परंतु अनुभव येणं हे महत्वाचं आहे. शब्दांनी कळणं हे वेगळं, शाब्दिक आकलन होणं ही फार मोठी गोष्ट आहे.
परंतु प्रत्यक्ष अनुभवलं, प्रत्यक्ष तो अनुभव आपल्याला येणं हे सद्गुरूचं काम आहे. तेव्हा सद्गुरू आपल्याला त्यांच्या शक्तीने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हा अनुभव देऊ शकतात असं ज्ञानवंत म्हणजे. आणि म्हणून सद्गुरूंची उपासना, सद्गुरूचं स्मरण, सद्गुरूचं ध्यान अखंड करत राहिलं पाहिजे. जो साधक कशा तऱ्हेने अखंड साधना करणारा असतो त्याला सद्गुरूचं हे ध्यान अखंड राहतं. आणि जे साधक मग दीक्षेत घेऊन लोकांत विचारे पण ती साधना करत नाही, विसरून जातात. मग त्यांचा हा जो जीवनमुक्तीचा प्रयत्न आहे ना, एक प्रयत्न करत नाही त्यासाठी. तर ही जीवनमुक्ती प्रत्येक साधकाला मिळाली असे ज्ञानवांचं मत आहे, आग्रह आहे. पण माझ्या साधकांशिवाय जीवनमुक्तीचा अनुभव कोण दुसरा घेऊ शकेल? अरे तुम्हीच त्याला योग्य आहात, कारण तुम्हाला दिलेली सद्गुरूंनी ही जी शक्ती आहे, ही साधना आहे, ही महाशक्तीची साधना आहे, महाशक्तीची साधना आहे. या महाशक्तीने तुम्हाला ही जीवनमुक्ती सहज प्राप्त होते. सहज. इतर जे अन्य मार्गी लोक आहेत, इतर जे अन्य साधना करणारे लोक, त्यांना खडतर कष्ट करावे लागतात. त्यांच्या योग साधना घ्या, भक्तीची साधना घ्या, ज्ञानाची साधना घ्या, कर्माची साधना घ्या, खूप कष्ट आहे तिथं. पण तुम्हाला तुमच्या एका ह्या सिद्ध महायोगाच्या साधनेमध्ये, शक्तिपाताच्या साधनेमध्ये काही कष्ट नव्हते. फक्त दररोज आसन द्यायचं, बसायचं एकांतावर आणि जे होत असेल ते अनुभवायचं. एवढंच काम आहे. तेव्हा असा हा अनुभवगम्य मार्ग, काही त्याच्यामध्ये श्रम नाही, करायचं काहीच नाही. ती शक्ती करते तुझ्यासाठी, ती शक्ती तुम्हाला घेऊन चालली आहे त्या जीवनमुक्तीकडे. इतकं साधं असं हे कार्य सुद्धा आपण जर केलं नाही तर मग आमच्यासारख्या अभागी आता पुढे 14 आणि 15व्या मध्ये ज्ञानोबा पुन्हा दृष्टांत देऊन राहिले. दृष्टांत ते एवढ्यासाठी देतात की दृष्टांतांनी तरी हा विषय सुलभ व्हावा, सोपा व्हावा, कळावा. आणि कळल्यानंतर ते सोपं कळल्यानंतर मग आपल्याला त्या पद्धतीने वागायला, अनुभव घ्यायला आपण जिथे व्हावं तयार व्हावं. हा ज्ञानोबांचा आग्रह आहे. मला या ग्रंथामध्ये ज्ञानोबांचं हे जे आग्रहानं विनवणी करणं आहे ना, तळमळ नाही त्यांची, अतिशय जाणवत. मग असे म्हणतात, हे कल्लोळ किंवा जे काय सगळं आहे, नागविधी वगैरे ते सगळं आहे, ती सगळी बाहेरची सृष्टी आहे, ती केवळ नाममात्र आहे. ती केवळ नाममात्र आहे आणि खरं जे आहे ते चैतन्य आहे. तेव्हा ह्या आत्मचैतन्याचा, या आत्मशक्तीचा, ही आमची शक्ती ना, ही चैतन्य शक्ती आहे, तिचंच नाव चैतन्य आहे. या चैतन्य शक्तीनं तुम्हाला सगळं प्राप्त मिळेल असं अनुभव मिळाले. आता 14वी आणि 15वी 2 उद्या एकत्र आलेल्या आहेत. पुन्हा दृष्टांत आहे. हातापाशी स्पर्शू, हातापाशी स्पर्शू, डोळ्यापाशी विकसू,
डोळ्यापाशी रूपसू, जिव्हेपाशी मिठांशू, जिव्हेपाशी मिठांशू तीन इंद्रियांचे तीन काम सांगितले पहिल्या या 15वी तरी परिमळा परवते, तरी परिमळा परवते, मिरवणे नाही कापुराते, तरी परिमळा परवते, मिरवणे नाही कापुराते, तेरी बहुता तरी स्फुरते तेची स्फुरे, तेरी बहुता तरी स्फुरे तेची स्फुरे. दोन मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगितल्याने हा जो आपला हात आहे, हात याच्या ठिकाणी स्पर्श घेण्याची शक्ती आहे, स्पर्श घेण्याचं ज्ञान आहे. आपण कशाने हात लावला की चटकन आपल्याला कळतो की काय उष्ण आहे का थंड आहे का मऊ आहे का कडक आहे हे हाताने कळतो. स्पर्श ज्ञान या इंद्रियाचा स्पर्श हा गुण आहे हाताचा. नंतर डोळ्यापाशी रूपसू, हा जो आमचा डोळा आहे याच्या जवळ रूप पाहण्याचा आहे, तो रूप पाहतो. कोणत्याची कशी रूप आहेत, आकार कसे आहेत, रंग कसे आहेत, तो रूप पाहणं हे डोळ्याचं काम नाही. जिव्हेपाशी मिठांश, आपली ही जी जीभ आहे तोंडामध्ये तिचा स्पर्श एखाद्या पदार्थाला झाला मग ती सांगते की हा गोड पदार्थ, साखर खाली गेली ती सांगते की गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, तिखट आहे, काय जो स्पर्श असेल तो. तात्पर्य आमचे हे जे तीन इंद्रिय आहे त्या तीन इंद्रियांचे तीन स्पर्श कसे आहेत ते जाणून यामधून एक गोष्ट म्हणून आपल्याला सांगताय की या प्रत्येक आपल्या इंद्रियांचे 5 इंद्रिय कशी आपली, नाक एक इंद्रिय आणि कान एक इंद्रिय, हे 3 इंद्रिय तर आता सांगितली त्यांनी. डोळा, हात आणि जीभ, नाक आणि कान हे 2. नाकाचा जो विषय आहे तो आहे गंध. कसा गंध होतो? गंध म्हणजे वास. वास चांगला आहे का वाईट आहे हे कळतं नाकाने. सू आहे का तू आहे, सुगंध आणि वास सुगंध हे नाक सांग. नंतर शब्द, हे जे अनेक प्रकारचे शब्द आम्ही उच्चारतो भाषेमधून त्या शब्दांचं ज्ञान आम्हाला हा कान देतो. कान हे श्रवण इंद्रिय आहे, ऐकणारे इंद्रिय. अशा प्रकारे ज्ञानवारांनी आम्हाला आता असं समजले की आमच्याजवळ 5 इंद्रिय आहेत आणि त्यांचे 5 विषय आहेत, 5 विषय आणि 5 इंद्रिय. म्हणजे गंमत आहे देवाने केलेली की जे इंद्रिय ज्या विषयाचा आम्हाला लाभ देते किंवा ज्या भोग देतो किंवा ज्ञान देतो तो विषय दुसऱ्या इंद्रियाला कळत नाही. इंद्रियांची आमच्या डोळ्यावर येते, परंतु डोळ्याला जर म्हटलं तर ती चव गेले, गोड लागतं तर कडू लागतं गेले,
डोळा सांगेल का, नाक सांगेल, कान सांगेल, स्पर्श सांगणार नाही. मिठांश जो आहे, गोडी जी आहे ती फक्त ती जिभा सांगते, म्हणजे इतर विषय तिला माहिती नाही. प्रत्येक इंद्रियाचा हा जो विषय आहे तो भिन्न आहे. इंद्रिय भिन्न आणि विषय भिन्न. सगळं भिन्न भिन्न झालं सगळं. 5 इंद्रिय आणि 5 विषय, आणि हे जो 5च म्हणतो आपण, तो 5चे 5 लाख होतात. तुम्हीच मानव शब्द किती होतात, सांगता एकच आहे तुमच्याजवळ ऐकणारा इंद्रिय, परंतु शब्द किती ऐकता तुम्ही, लाखो शब्द ऐकतो दररोज. म्हणजे कानाचा हा जो शब्द विषय आहे ते विषय असंख्य आहेत. जसं दूध, जिभेने जे चाकणारे पदार्थ आहेत ते कितीतरी होते. तर तुम्हाला माहिती दररोज वेगवेगळे पदार्थ खातो. असे रूप, असंख्य रूप आहे, असंख्य वास आहे, असंख्य स्पर्श आहे. इंद्रिय तर 5च आहे, पण या 5ची जी विषय आहे ते विपुल आहेत, भरपूर आहे. मग या विपुल कशा विषयांकडे आमची इंद्रिय धावतात. ज्ञानोबा सांगतात याचा परिणाम काय होतो माहिती का, जेव्हा तुमचं एक इंद्रिय एका विषयाचा बोध देतं किंवा एका विषयाला जाऊन पकडतं, त्यावेळेला तुम्हाला तो विषय भोगत असताना दुसरी जी इंद्रिय आहे तेव्हा त्या इंद्रियांनी दुसरे बोध घेतले जातात, दुसऱ्या विषयाचे बोध घेतले. लोकांची संख्या असंख्य जाते, अगणित होते, आणि या अगणिततेमुळे, अनेकत्वामुळे आमचं मन, आमची बुद्धी, आमचा अहम, आमचं चित्त असं विभागलं जातं, वाटलं जातं. आणि ज्ञानाची ही सगळी जी आवडते बाळगी येणारं ज्ञान हे पंचविषयांनी तर घेतो आम्ही, परंतु विषयाने घेत नाहो. आणि त्या अनेक विषयांचं, अनेक प्रकारचं ज्ञान आमच्याकडे येतं नाही. आणि मग ते आमच्या बुद्धीत येतं, मनात येतं, चित्तात येतं, आणि अशा प्रकारे साठवण होते. मग या सगळ्या भरतीनं होतं काय, आमचं मन मलिन होतं, बुद्धी मलिन होते, चित्त मलिन होतं, अहम मलिन होते. मग तुम्हाला त्या एकाचं कधी दर्शन होईल. अनेकत्वामध्ये रमणारे आम्ही, अनेक विषयांचा बोध देणारे आम्ही, ज्या एकामुळे हे सगळे लोक घडत आहेत, हे सगळे 5 इंद्रिय त्या एकामुळे काम करत आहेत, तो एक काही माहिती नाही आम्हाला. तुम्ही सांगा ना, तो एक नाही. तो आत्मा जर नसला तर डोळा काम करेल का, हो कान काम करेल का, जीभ काम करेल का, नाक काम करेल. मुख्य जो मालक आहे, जो या सगळ्या जगाचा अनुभव होतो, त्याच्याकडून सगळ्या त्या वृत्ती तयार होतात. ते जे चैतन्य आहे त्या आत्म्यात आहे, ते आत्मचैतन्य त्या इंद्रियामध्ये येतं, त्या इंद्रियातून ती वृत्ती तयार होऊन तिकडे बाहेर जाते, तो लाभ होतो मला. त्या आत्म्याला तुम्ही जर आत्म्याला ओळखलं, तुम्हाला जो आत्मा प्राप्त झाला, तुम्ही जर त्या आत्मस्थितीमध्ये बसला ना, तर तुम्हाला मग तुमची इंद्रिय बाहेर पाठवण्याची गरज होईल विषयांकडे. तुम्ही बसल्या त्या ठिकाणी सगळे ज्ञानामुळे ही जी तुमची वृत्ती जी आहे, चैतन्य वृत्ती, जिला
चित्तवृत्ती म्हणतात, मनोवृत्ती म्हणतात. ह्या ज्या वृत्त्या आहेत ह्या वृत्त्या तुमच्या विषयांकडे धावतात, बाहेर जगाकडे, आणि जगाचं ज्ञान घेऊन तुमच्याकडे आत येतात आणि भरतात तुमच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये. त्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही ज्या वेळेला आत्म्यामध्ये बसाल, तुम्ही आत्मस्वरूपात जाल, त्यावेळेला तुम्ही ब्रह्मस्वरूपात जर गेला, तुम्ही जर जीवन मुक्तीची अवस्था प्राप्त केली, तर जिवंत असतानाच तुम्हाला या सगळ्या बंधनातून मुक्ती मिळेल आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं सगळी मुक्ती तुम्हाला हवं ते मिळेल. म्हणून जीवनमुक्त महात्म्यांनी, तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या ऋषी मुनींनी हे खगोलशास्त्र तयार केलं. पाहणं त्यांच्याजवळ दुर्बीण होत्या, त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हत्या, त्यांच्याजवळ विद्या होती. कसं काय त्यांनी बरोबर ते ग्रहांचं ते कक्षा शोधून काढल्या, त्या ग्रहांचं फिरणं शोधून काढलं, त्या ग्रहांनी लागणारे हे जे एका ग्रहण आहे ग्रहण शोधून काढली त्यांनी. आता अमुक वेळेला या वेळेला चंद्रग्रहण आहे, या वेळेला सूर्यग्रहण लागणार आहे, खग्रात लागणार आहे किंवा कसं लागणार आहे, इतक्या अचूक गोष्टी यांनी कुठे ते ग्रह कसे शोधले यांनी. आज तरी विज्ञानाने पुष्कळ त्यांना उपलब्ध झालेले मोठा दुर्गुण आहे. उंचीवर जाणारे त्याचे ज्ञान आहे पाहू शकतात, पण तिथे आमच्या ऋषीमुनींजवळ काहीच नव्हतं. त्यांनी इतकं बरोबर सांगितलं. पंचांगामध्ये किती दररोज साठी बरोबर त्यांनी दररोज मांडलेले. उत्तरांचं सुरू होतं, दक्षिणांचं सुरू होतं. इतकी सुंदर असं त्यांनी कशाने झालं. तरी जीवनमुक्तीची अवस्था त्यांना. जीवनमुक्त महात्म्याला कुठे जाण्याची गरज नाही. त्याच्या त्या आत्मशक्तीमधून ती चैतन्य शक्ती सगळीकडे जगामध्ये पसरलेली असल्यामुळे त्या चैतन्य शक्तीने त्याला सगळं कळतं. बसल्या जागी आज तुम्ही सगळं लावून बसा, मुंबईला आपल्या घरी काय चाललंय ते कळू शकतो. आणि याची अनेक उदाहरणं आहेत. हे खोटं नाहीये, हा अनुभवगम्य विषय. मग तुम्हाला कुठल्याही देशामधलं पाहता येतं, कुठल्याही पर्वतावर पाहता येतं, कुठल्याही ग्रहावर जाता येतं, कुठल्याही ग्रहाचं ज्ञान देता येतं. अरे हे सगळं तुमच्या जवळ असताना तुम्ही याला विसरून गेले आणि भटकून झाले इकडे तिकडे हे जगात. हे सांगून आपल्याला जीवनमुक्ती, ही जीवनमुक्ती जर तुम्हाला प्राप्त झाली, हा आत्मस्वरूपाचा लाभ जर तुम्हाला झाला, त्याच्या आत्म्यामध्ये तुम्ही बसून सगळं करू शकता. तरी मला करवते मिरवणे नाही कापुराचे. कापूर घेतला. आता हा जो कापूर आहे ना, हा कापूर आपला कापूर हा एक विषय झाला, एक वडी येते. परंतु ही एक वडी आपल्या अनेक इंद्रियांना ज्ञान देऊन जाते. आता वडी एकच आहे. मागच्या दृष्टांतामध्ये इंद्रिय आणि त्याचा विषय सांगितला, डोळ्याचा स्पर्श रूप सांगितलं, काना नाकाचा आणि जिभेचा गोडी सांगितली, हाताचा स्पर्श सांगितला. पण आता या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले, एक कापडाची गोडी. आता ही गोडी म्हणजे हा विषय एकच आहे, परंतु आमच्या 2-3 इंद्रियांना तो ज्ञान देतो. कसा पहा,
ज्ञानवंता तरी परिमळाते करुणते मिळवणे नाही कापुराचे. वास्तविक हा जो कापूर आहे हा परिमळ देणार आहे. परिमळ म्हणजे सुगंध. बरोबर, कापूर घेतला हातामध्ये की लगेच तो वास देतो ना. तेव्हा तो सुगंध देणारा असा तो कापूर आहे. सुगंधाने मिळवणारा तो विषय आहे असं ज्ञानवंत आहे. तरी परिमळा करवते मिळवणे नाही कापुराचे. म्हणतात कापराच्या ठिकाणी सुगंधाशिवाय दुसरं काही नाही. असा हा जो कापूर आहे त्याच्या ठिकाणी एकच एक गुण आहे, तो म्हणजे सुगंध. ज्ञान आपल्याला याच्यामध्ये सांगतात की आता ही जी आमच्या देहाच्या इंद्रियांच्या माध्यमातून त्रिपुट्या तयार होतात. त्रिपुटीचं प्रवचन कितीतरी झालेलं आहे. या इथल्या सगळ्या साधकांना माहिती झाली. कोणाचं जे कोणी तुम्ही निवड आहात त्यांना त्रिपुटी म्हणजे काय, 3 भाग, 3 पुटे आहे आपल्या ज्ञानाला. आता हीच त्रिपुटी घ्या कापराची. त्याच्यामध्ये ज्याचा वास येतो, जो वास घेतो आणि जो वास असतो. वास घेणारा कोण? घ्राता. म्हणतात घ्राता, वास घेणारा. ध्येय काय आहे? कापूर. कसा वास घेतो? तेव्हा घ्राता आणि ध्येय आणि याच्यामध्ये घ्राण आलं, सुगंधाला, गंधाला. ही झाली त्रिपुटी. 3 गोष्टी. डोळ्याची त्रिपुटी आहे द्रष्टा, दृश्य, दर्शन. कानाची त्रिपुटी आहे श्रवण, श्राव्य, श्राता आणि श्रवण. जिभेची त्रिपुटी आहे भोक्ता, भोग्य आणि भोजन. अशा प्रकारे या त्रिपुटी आहेत. आणि या 3 अशा पुटांनी आम्हाला जगाच्या विषयांचं ज्ञान होतं. आता आपल्याला ज्ञान आपल्याकडे घेऊन चालले. जगाचं ज्ञान तुम्हाला इंद्रियांच्या त्रिपुटीतून होतं, परंतु आत्म्याचं जे ज्ञान आहे तुम्हाला त्रिपुटीतून होणार नाही. असं समजा आम्हाला आत्म्याचं ज्ञान पाहिजे हो, मग आत्म्याचं ज्ञान कोणत्या इंद्रियाला सांगाल तुम्ही? इंद्रिया म्हणाल बा बुद्धी ज्ञान देणारी. बुद्धी हा ज्ञान देणारा इंद्रियाचा भाग आहे. त्या बुद्धीला सांगा, हे बुद्धिमते तू आम्हाला आपल्याचं ज्ञान दे ना. ती बुद्धी म्हणून तो आत्मा जर मला त्याचं चैतन्य देणार नसेल तर मी देऊ शकत रे बाबा. आणि ती बुद्धी त्याच्यामुळे जिवंत आहे, त्याच्या ज्ञानावर जगते. ती थोडस तिच्यामध्ये ज्ञान होतं म्हणून ती बुद्धी ज्ञानवती झालेली. आणि मला त्याचा अहंकार झालेला, मी थोडा बुद्धिमान आहे, किती समजतो मला मी होता. वास्तविक त्या आत्म्याचं ज्ञान थोडस टाकलं त्याच्यामुळे. तेव्हा अशी जी बुद्धी आहे ना ती ज्ञाता. ज्ञाता म्हणजे जाणणारी. म्हणून बाबा मी ज्ञाता नाही रे बाबा, कारण खरा ज्ञाता तोच आहे. पण त्या आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचे चैतन्य घेऊन मी सांगतो तुम्हाला, म्हणजे खरा ज्ञाता कोण आहे? आत्मा. आत्म्याच्या ज्ञानासाठी ज्ञाता कोण? आत्मा. बरं, तो जाणणारा आहे.
जाणण्याचा विषय काय? आत्मा. ज्ञेय ज्ञाता आत्मा. ज्ञेय काय? आत्मा. आणि ज्ञान कसलं मग? आत्मज्ञान. अरे तिन्ही एकत्र गेली तर ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान तिन्ही एकत्र झालेले तिथं. म्हणून आत्म्यामध्ये त्रिपुटीच नाहीये. ज्ञाताही आत्मा, ज्ञेयही आत्मा आणि ज्ञानही आत्मा. म्हणून आपल्याला त्रिपुटीने जाणता येत नाही. ठरलं. आत्मा हा त्रिपुटीचा विषय नाही. हे ज्ञानोबा आपल्याला समजलेले तो त्रिपुटीचा विषय नाही. जसं तुम्ही जगाचं ज्ञान तुमच्या इंद्रियांच्या त्रिपुटीद्वारा घेता, तसंच तुम्ही आत्म्याचे ज्ञान त्रिपुटीच्या द्वारे घ्यायला लागले. पण तुम्हाला सहज झाली. या जगाचं ज्ञान घेण्यासाठी आमच्या इंद्रियांच्या त्रिपुटींनी आम्ही ते घेतो आणि तीच पद्धत आम्ही आत्म्याकडे लावायला लागलो. तो आत्मा म्हणून मला मंजूर नाही. तुमची ही पद्धत मला आवडणारी नाही. तुमची त्रिपुटी इथे कळणार नाही. ज्ञानोबा कसं काय तू कशा पद्धतीने आपल्याला जाणावं? त्याला जाणण्याचा काही उपाय तरी सांगावं. ज्ञानोबा सत्संगाची वेळ संपून गेली हो. लवकर सांगावं. का बरोबर गटान सांगतो. ज्ञानोबा म्हणतात जावे गुरुचे तेव्हा कळेल. तुला सद्गुरूच्या चरणाजवळ जावं लागेल रे बाबा. कारण तेच आत्मतत्व आहे, तेच आत्म शिकवणारे आहे, तेच आहे ते. त्याच्या ठिकाणी जा, बस करून नाही. आणि शेवटी हाच निष्कर्ष ज्ञानोबांनी या जीवनमुक्ती कथनातून बाहेर काढलेला आहे. पुढे येतील त्यामुळे येतात. आता त्यामुळे पर्यंत तुम्ही काही सांगत नव्हते. हा आनंदाचा विषय, हा इतका आनंदाचा विषय आहे. अमृतामुळे सुंदर विषय. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्रांती देताना बऱ्याच लोकांना गाड्या पकडायच्या आहेत. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्रांती. हरि ओम तत्सत.